पॉझिटिव्ह थिंकिंग एखाद्या संजीवनीसारखं असतं, जे तुम्हाला खूप प्रेरणा देतं. अतिशय कठीण प्रसंगामध्ये, अवघड प्रसंगामध्ये सुद्धा तुमच्या मनाला त्याच्यामुळे उभारी मिळते आणि त्या प्रसंगातून मोकळी वाट काढण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होते. त्या प्रसंगामध्ये जेव्हा तुम्ही अडकता, जेव्हा तुम्ही त्याचा त्रास करून घेता, तेव्हा समोर ऑप्शन्स असतात, रस्ते असतात, पण त्याच्यातून चालणं अवघड जातं किंवा ते रस्ते दिसतच नाहीत आपल्याला. जेव्हा आपण सकारात्मक असतो, पॉझिटिव्ह असतो विचारांमध्ये आणि वागण्यामध्ये दोन्हीसुद्धा, तेव्हा आपल्याला नकारात्मक गोष्टींशी लढण्यासाठी बळ मिळतं आणि लवकरात लवकर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मोकळी वाट मिळते. म्हणून अशा पद्धतीने पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्याला खूप मदत करतं. नुसतं विचारांमध्ये नाही, वागण्यामध्येही ते असायला हवं आणि ते असण्यासाठी आपल्याला काय काय करायला हवं आहे याचवरती आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह थिंकिंग, नेगेटिव्ह थॉट्सचे वेगवेगळे प्रकार, ग्रॅटिट्यूड किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती आपण बोलत असतो, ज्या सगळ्या आपल्या मनाशी संबंधित आहेत. आपल्याला आयुष्याचा प्रवास सुखद आणि सुखकर करण्यासाठी, सहज सोपा करण्यासाठी काय काय गोष्टी अवलंबायच्या असतात यावरती आपण बोलत असतो. जर तुम्हाला याच्यामध्ये आवड असेल, रुची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओज आहेत, वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत आणि कॅटेगरीनुसार आपण व्हिडिओज केलेले आहेत, त्याची तुम्हाला नक्कीच मदत मिळू शकते. तर आज आपण पुन्हा एकदा पॉझिटिव्ह थिंकिंगबद्दल बोलतोय. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक विचार, जे फक्त विचार नाही, आपल्याला ते वागण्यामध्येही आणायचे असतात. बऱ्याचदा आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टी घडतात, दुर्दैवी प्रसंग, घटना हे प्रत्येकाच्याच आयुष्याचा एक भाग असतात, एक छोटासा भाग असतात. हा मुद्दा इथे खूप महत्त्वाचा आहे, कारण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की कुठलाही दुर्दैवी प्रसंग, घटना किंवा त्रासदायक गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्या की त्या काळापुरतं आपल्याला असं वाटायला लागतं की आता सगळं संपलं आणि आता पुढे काहीच होणार नाही किंवा सगळ्याच गोष्टी माझ्या आता पूर्ण बाद झालेल्या आहेत, खराब झालेल्या आहेत, आता मला काही मोकळी वाट दिसत नाही याच्यातून किंवा सगळं काही संपल्यासारखं आहे. ही एक फेज असते, ही एक स्थिती असते, तात्पुरती स्थिती असते. पण हे तेव्हा समजून घेतलं जात नाही, तेव्हा आपण त्याला पूर्ण आयुष्य म्हणून बघतो आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये अडकतो आणि त्याच्यातून बाहेर पडण्याच्या ऐवजी, मार्ग काढण्याच्या ऐवजी आपण ते कसं वाईट झालंय, किती वाईट झालंय आणि आपल्याला किती त्रास होतोय ह्याच गोष्टी पुन्हा पुन्हा मनामध्ये घुकत राहतो आणि त्याच्यामुळे त्यामध्ये आपल्याला मोकळी वाट तर दिसतच नाही, उलट त्रास आणखीन वाढायला लागतो. तर आज आपण अशी काही उदाहरणं घेणार आहोत की ज्याच्यातून आपल्या लक्षात येईल की पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे नक्की काय आहे. काही जिथे जिथे आपल्याला वाटतं, नेगेटिव्ह वाटायला लागतं, तिथे तिथे आपण काय पॉझिटिव्ह स्वतःला सांगितलं पाहिजे, ज्याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळेल, ज्याच्यातून आपल्याला विचार करण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळेल आणि ज्याच्यातून आपल्याला मुख्य म्हणजे त्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी मदत होईल, ना की त्याच्यात गुंतण्यासाठी. तर सगळ्यात आधी आपण बघूयात की पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्याला कशी मदत करते. एकतर जेव्हा आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करतो, विचार करतो आणि पॉझिटिव्ह राहतो, तेव्हा आपल्या आजूबाजूचं वातावरणसुद्धा आनंदी आणि सकारात्मक राहायला मदत होते. आपल्याशी जोडली गेलेली माणसं असतात, त्यांच्यावरती त्याचा चांगला परिणाम होतो. आपली एनर्जी लेवल जी आहे, जी शक्ती आहे, ऊर्जा आहे, ती वाढते. शारीरिक, मानसिक ऊर्जा दोन्हीसुद्धा. आपली जी इम्युन सिस्टीम आहे, रोगप्रतिकारक शक्ती आहे, ती अधिक चांगल्या पद्धतीने काम करते. त्यामुळे आजारांना लवकर आमंत्रण मिळत नाही किंवा आजार आपल्यापासून लांब राहतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, मानसिक स्थिती जी आहे ती अतिशय उत्तम राहते. जेव्हा एनर्जी चांगली असते तेव्हा नेगेटिव्हिटी अर्थातच कमी असते. जेव्हा तुम्ही सकारात्मक असता, पॉझिटिव्ह असता, तेव्हा नवीन नवीन आयडियाज, नवीन नवीन कल्पना निर्माण होतात. नवीन नवीन चांगली कामं निर्माण करण्याची क्षमता तुमची वाढते. तुमची जी प्रोडक्टिव्हिटी आहे, क्रिएटिव्हिटी आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सर्जनशीलता, वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करणं, नवनिर्मिती करणं, ही क्षमता तुमची वाढते आणि उत्साह वाढतो. लोकांशी कनेक्ट होण्याची जी वृत्ती आहे, मानसिकता आहे, ती वाढते आणि तुमच्या हातून बरीच चांगली कामं घडतात किंवा लोकांना उपयोगी पडतील अशी कामं तुमच्याकडून घडायला लागतात जेव्हा तुम्ही सकारात्मक असता तेव्हा. तर आपण बघितलं की आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती ह्याचा खूप चांगला परिणाम होतो आणि आपलं जे आयुर्मान आहे, आपलं लाईफ स्पॅन आहे, तेही वाढायला त्याने मदत होते. असे बरेचसे फायदे आहेत. म्हणूनच आपल्याला ह्याची खूप जास्त गरज आहे आणि आपल्याला ते अंगीकारण्यासाठी काय केलं पाहिजे, आपण छोट्या छोट्या उदाहरणावरनं आज बघूयात. तर काही विचार जे नेगेटिव्ह आहेत तेच आपल्याला कसे पॉझिटिव्ह वेनी बघता येतील, कसे सकारात्मक करता येतील, ही आपण काही उदाहरणं बघूयात. तर आता सगळ्यात पहिला जो विचार आहे तो आपण बघूयात की
जेव्हा आपण स्वतःला सांगतो की मी अपयशी आहे, आता मी अपयशी आहे ह्याच्याऐवजी आपण स्वतःला काय सांगू शकतो की अपयश हा माझ्या आयुष्यातला एक छोटा भाग आहे आणि यश मिळवण्यासाठी अजून काय काय गरजेचं आहे किंवा कुठले कुठले मार्ग, चांगले मार्ग मी अवलंबवू शकतो किंवा माझ्या ज्ञानामध्ये, माझ्या स्किल्समध्ये मी कशी वाढ करू शकतो किंवा अपयश आलेल्या कारणांचा मी अभ्यास कसा करू शकतो ह्याचा मी विचार करेन आणि यश मिळवण्यासाठीचे वेगवेगळे रस्ते मी शोधून काढेन, चांगले रस्ते. हा एक विचार, हे एक पॉझिटिव्ह थिंकिंग आपण स्वतःला सांगितलं आणि त्या पद्धतीने आपण वागायला सुरुवात केली की आपल्याला त्या विचारावरती तिथे मात करायला मदत मिळते. दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा आयुष्यामध्ये काही कठीण प्रसंग येतात, संकट येतात, अडचणी येतात, सगळ्यांच्याच येत असतात, तर तेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःला सांगतात की सारखेच संकट येत आहेत, सारखेच अडचणी येत आहेत आयुष्यामध्ये, तर तेव्हा तिथे आपण स्वतःला काय सांगणं गरजेचं आहे की अडचणी आणि संकट ही एकामागोमाग जरी येत असली तरी मला त्याच्यातून लढण्याचं बळ माझं वाढणार आहे. कारण जेव्हा मी त्या अडचणींवर मात करणार आहे तेव्हा मी पुन्हा एकदा नव्याने स्वतःला डिस्कवर करणार आहे, स्वतःला शोधणार आहे, ज्याच्यातून माझ्याच क्षमतांची ओळख मला नव्याने होणार आहे आणि त्याच्यामुळे माझी वृद्धी होणार आहे, माझी वाढ होणार आहे किंवा माझ्यातले गुण अजून वाढणार आहेत आणि मुख्य म्हणजे माझा आत्मविश्वास वाढणार आहे की या सगळ्या गोष्टींवरती मात करून मी पुढे चाललेलो आहे. तर हा जो विचार आहे हा आपल्याला तिथे खूप मदत करणार आहे आणि आपल्याला तो पुढे जाण्याचं बळ देणार आहे. पुढचा मुद्दा असा आहे जेव्हा आपण स्वतःला म्हणतो की मला हे जमणार नाही, कुठलीही गोष्ट असेल, मग ती आपण कुठल्या तरी कोणीतरी आपल्याला म्हणतंय म्हणून आपण स्वतःला सांगत असतो किंवा इतरांची उदाहरणं आपण बघितलेली असताना आपल्याला वाटतं आपल्यालाही जमणार नाही म्हणून आपण स्वतःला सांगतो की नाही मला जमणार नाही. तर तिथे आपण स्वतःला हे सांगणं गरजेचं आहे की माझी कपॅसिटी, माझी क्षमता ही मला आजमावून बघायची आहे, मला तपासून बघायची आहे की मला एखादी गोष्ट किती आणि काय प्रमाणात जमू शकते आणि ती जमण्यासाठी मला अजून काय काय गोष्टी शिकायच्या आहेत हे मला तेव्हाच कळेल जेव्हा मी ते करून बघेन. करून बघण्याच्या आधी मी स्वतःला ह्या गोष्टी सांगण्यापेक्षा मला ते करून बघायला आवडेल आणि मला स्वतःला ज्या गोष्टी अजून शिकणं गरजेचं आहे त्या मी शिकण्याचा प्रयत्न करेन. तर इथे आपण आधीच नेगेटिव्ह प्रेडिक्शन काढण्यापेक्षा आपण स्वतःला एक्सप्लोर करणं म्हणजे स्वतःला आजमावून बघणं आणि ह्या गोष्टींसाठी तिथे तयार होतो आणि ते मोटिवेट होतो. पुढचा मुद्दा आहे जेव्हा आपण स्वतःला सांगतो की मी एकटा पडलो आहे किंवा एकटी पडली आहे, जेव्हा विशेषतः असं होतं की काही लोक तुम्हाला तुमच्यामध्ये सामावून घेत नाहीत किंवा तुम्हाला तेवढं प्रेम, पाठिंबा, प्रोत्साहन मिळत नाही, तर अशा वेळी आपण स्वतःला काय सांगितलं पाहिजे की या जगात प्रत्यक्षात अशी एकटी राहणारी माणसं भरपूर आहेत आणि ती माणसंसुद्धा त्यांचं आयुष्य जगता आहेत, ती सुद्धा माणसं त्यांच्या आयुष्यातून एक रस्ता शोधून काढता आहेत. तर जर ते करू शकतात तर मीही करू शकतो. मी माझा आनंद इतर गोष्टींमध्ये शोधण्याचा प्रयत्न करेन. स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी मला माझे छंद असतील किंवा आणखीन इतर काही चांगली कामं असतील त्याच्यामधून मला त्याची साथ मिळू शकते. प्रत्यक्ष माणसांची साथ मिळत नसली तरी हे मी करू शकतो किंवा आणखीन नवीन नाती, नवीन माणसं, नवीन कनेक्शन्स मी निर्माण करू शकतो ज्याच्यामधून मला आनंद मिळवता येऊ शकतो. पुढचा मुद्दा आहे जेव्हा आपण म्हणतो की मी काहीतरी हरवलेलं आहे किंवा मी गमावलेलं आहे, मग ते नातं असेल, वस्तू असतील किंवा काहीही असेल, तर जेव्हा आपण गमावलेलं आहे हे स्वतःला सांगतो ना, तिथे आपण स्वतःला हेही सांगणं गरजेचं आहे की काही गोष्टी जसं आपण गमावतो तसं काही बऱ्याचशा गोष्टी आपण मिळवतो. तर आत्तापर्यंत मी मिळवलेल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, मग ते प्रेम असेल, माणसं असतील, काही चांगल्या गोष्टी असतील, रिसोर्सेस असतील, साधनं ज्याला आपण म्हणतो ती असतील, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण कमावलेल्या आहेत, मिळवलेल्या आहेत, ज्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये आणि त्याच्यासाठी मी चांगला भाव ठेवेन किंवा चांगलं त्याच्यासाठी ज्या माझ्या भावना आहेत त्या मी वाढवण्याचा प्रयत्न करेन. तर हा मुद्दा या विचारावरती आपल्याला या पद्धतीने मात करता येऊ शकतं. जेव्हा आपण म्हणतो की मी खूप दुर्दैवी आहे, तेव्हा आपण तिथे स्वतःला हे सांगणं गरजेचं आहे की आपण सुदैवी आहोत की दुर्दैवी आहोत हे प्रत्येक वेळेला स्वतःला लेबल करण्यापेक्षा ही माझ्या आयुष्यातली एक फेज आहे किंवा हा एक टप्पा आहे आणि मला ह्या टप्प्यावरती काम करायचं आहे, याच्यावरती मला मात करायची आहे आणि पुढे जायचं आहे. स्वतःला कुठलंही लेबल न लावता मी फक्त त्या वेळेला मला कुठली चांगली गोष्ट करायची आहे ह्याच्यावरती मी फोकस करेन, ह्याच्यावरती मी माझं लक्ष देईन.
पुढचा जो मुद्दा आहे, जेव्हा आपण म्हणतो स्वतःला आपण कुठलं तरी निगेटिव्ह लेबल लावतो. हां, जसं मला एखादी गोष्ट जमत नाही किंवा मी भित्र आहे किंवा मी खूप घाबरट आहे किंवा माझ्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव आहे. असं कुठलंही स्वतःला आपण लेबल जेव्हा लावत असू, तेव्हा आपण स्वतःला हेच सांगणं, पॉझिटिव्ह हे सांगणं गरजेचं आहे की हा एक बदल आहे माझ्या स्वभावात आत्ता झालेला, वागण्यात आत्ता झालेला, आणि जो की बदल हे असतात ते काही काळापुरते असतात आणि त्या बदलावरती मात करण्याची क्षमता आपल्यामध्ये असते. आणि त्या बदलावरती मात करून चांगला बदल स्वतःमध्ये आत्मसात करण्यासाठी मी प्रयत्न करेन नव्याने, आणि मी ह्या गोष्टी, माझ्यातले जे वीकनेसेस आहेत ते मी दूर करण्याचा प्रयत्न करेन. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, जेव्हा नेगेटिव्ह थॉट तुमच्या डोक्यामध्ये येतो की सगळं काही संपलं आहे किंवा आता काहीच आयुष्यात चांगलं राहिलेलं नाही आहे किंवा आता ह्याच्यातून मला काही बाहेर पडताच येणार नाही, सगळे रस्ते बंद झालेत, तर तेव्हा तिथे स्वतःला काय सांगाल? तिथे स्वतःला हे सांगा की निसर्गाने प्रत्येकाला एक शक्ती दिलेली आहे संकटांवरती किंवा वाईट गोष्टीतून मार्ग काढण्याची किंवा त्याला तोंड देण्याची, आणि ती शक्ती माझ्यामध्ये सुद्धा आहे आणि माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे, माझा स्वतःवरती विश्वास आहे. कारण स्वतःवरती विश्वास जेव्हा आपण ठेवतो तेव्हाच 4 चांगल्या गोष्टी आपल्याकडून घडतील. त्याच्यामुळे हा थॉट खूप महत्त्वाचा आहे, जो आपण स्वतःला सांगणं गरजेचं आहे. आता हे आपण काही नेगेटिव्ह विचार बघितले आणि त्याच्यावरती आपण काय करू शकतो, कुठले पॉझिटिव्ह गोष्टी सांगू शकतो हे बघितलं. तर अशा पद्धतीने एक नेगेटिव्ह विचारावरती आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी स्वतःला वारंवार सांगणं, एकदा दोनदा नाही, तर जे विचार जास्त येत आहेत तुमच्या मनामध्ये तर त्याच्यावरती जास्तीत जास्त वेळा पॉझिटिव्ह गोष्टी स्वतःला सांगणं, त्या दिवसातून 3-4 वेळा लिहून काढणं आणि त्याच्या जोडीला रोज दीर्घ श्वसन, प्राणायाम ह्या गोष्टी करत राहणं, याच्यामुळे तुम्हाला या पॉझिटिव्ह थिंकिंगची सवय लागेल. आणि नुसतं थिंकिंग नाही, मी म्हटलं तसं ह्या गोष्टी आचरणात, वागण्यात आणल्या पाहिजेत. म्हणजे जो विचार आज मी केला आहे त्या विचारानुसार माझं वागणं होतं आहे का हे तपासून बघा आणि त्याच्यानुसार वागायला सुरू करा. आपण नेहमी असं म्हणतो की कुठल्याही गोष्टीला उशीर नसतो झालेला, आपण फक्त सुरुवात करायची असते. जेव्हा आपण सुरुवात करतो तीच वेळ असते बदल घडवून आणण्यासाठी. त्याच्यामुळे आयुष्यात चांगला बदल घडवून आणण्यासाठी पॉझिटिव्ह थिंकिंग हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याला सहजपणाने शिकता येऊ शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचत राहावी ह्याच्यासाठी शेअर करत राहा आणि वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.